बदलापूर शहर छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 मे 1927 रोजी पहिल्यांदाच बदलापूर शहरात आले होते आणि सार्वजनिक अशी शिवजयंतीच्या ते समितीचे अध्यक्ष देखील होते. अशा या पावन भूमी म्हणजेच बदलापूर भूमी. जर आपण पाहिलं तर काल परवाचं छोटंसं खेडं आता एक आकार घेऊन बदलापूर शहर म्हणून एक उदयास आलेलं आहे. या शहराच्या विकासात अनेक नगरसेवक असतील, त्यांचा देखील समावेश आहे. परंतु आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्यांचं योगदान या बदलापूरमध्ये अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्या नावाशिवाय बदलापूरचं राजकारण असेल किंवा समाजकारण असेल ते पूर्णच होऊ शकत नाही. असे सर्वांचे लाडके मुरबाड विधानसभाचे आमदार किसन कथोरे. खरं तर एक समाज सुधारक म्हणून त्यांची एक आपली ओळख असली तरी राजकारणात देखील त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. आज ठळक वार्ताच्या माध्यमातून आज आपण त्यांचा पूर्ण प्रवास जाणणार आहोत. कथोरे सर, स्वागत आहे. सर्वप्रथम सर्व ठाण्याची जनता असेल, मुरबाडची जनता असेल, उत्सुक आहे की तुमचं बालपण कसं होतं, प्रवास कसा होता. तर सुरुवात आपण बालपणापासून करूयात. एकंदरीत आपला बालपण कसं होतं? एका लहानशा खेड्यामध्ये जन्म झाला आणि होता होता शिक्षणासाठी गावात शाळा नसल्यामुळे म्हसा येथे आजोल जे आहे त्या ठिकाणी माझं पहिलीपासूनचं शिक्षण सुरू झालं. 7वी पर्यंत तिथे शिकलो. पुढे गेलो आत्याकडं नारिवलीवरून परत मुरबाड असा प्रवास करता करता शिक्षणाचा पहिला टप्पा हा मी त्या माध्यमातून पुरं करत आलो. ग्रामीण भागातला एक सर्वसामान्य कुटुंबातला मी एक विद्यार्थी असते असते सागाव ग्रामपंचायतीकडे माझं बारवी डॅम मध्ये स्थलांतर झालं. बारवी डॅम मधून पुनर्वसनच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला त्या गावात गेलो आणि मी त्या गावाचा पहिला बिनविरोध सरपंच गावाने मला निवडला आणि राजकारणाचं पहिलं पाऊल माझं त्या गावात पडलं. 5 वर्ष झाली, पुन्हा परत निवडणूक लागली, पुन्हा मला बिनविरोध दिलं. अशा 3 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आणि 17व्या वर्षी पंचायत समितीची निवडणूक लागली. तालुक्याने मला स्वीकारलं गेलं. त्यामध्ये सरपंच संघटनेचा अध्यक्ष होतो. 1992ला 14 मार्च 1992ला तालुक्याचा सभापती झालो आणि तो प्रवास खऱ्या अर्थाने तालुक्यातला सुरुवात झाला तो आतापर्यंत चालू आहे. आपण आपलं खरं म्हणतात की बालपण जे असतं ते शाळेमध्येच घडतं. मग शाळेतलं एखादं आठवण, कारण आज जी तुमची ओळख आहे एक चांगला वक्ता, एक चांगला नेता म्हणून लोक तुम्हाला पाहतात, तर ते धाडस शाळेपासून आलं किंवा ते कधी सुरू झालं? मला शिक्षक होते तुषम भोईर. त्यांनी इन्स्पेक्शन करण्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिजिट त्या म्हसा शाळेला होती आणि मी 4थीला असताना सगळ्याच मुलांना त्या टायमाला गणवेश करून यायला सांगितलं होतं. मी त्या टायमाला माझ्या आजोबांनी, माझ्या मामाने मला धोतर, टोपी आणि व्हाईट सफेद सदरा अशा प्रकारचा पेहराव करून शाळेत पाठवलं होतं. बरीचशी मुलं कोणी डॉक्टरच्या वेशात आले होते, कोणी वकिलाच्या, वेगवेगळ्या विषयामध्ये आले होते. मी त्या शाळेमध्ये गेल्यानंतर मला गट शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारलं की तुला व्हायला काय आवडेल, अशा पद्धतीने त्यांनी विचारलं. त्यावेळेला मी पुढारी बोललो त्यांना, तर मला पुढारी व्हायचे. 4थीला असताना हे शब्द निघाले. त्यांनी सांगितलं पुढाऱ्यांना भाषण करता येते का? हो, येते. आणि मी 4थीला असतानाच भाषण करायला शिकलो आणि पहिलं भाषण मी 4थीला त्या शाळेत केलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथेशी एक चर्चेचा विषय झाला. स्वप्नात नव्हतं की 4थीला असलेला विद्यार्थी पुढाऱ्याचा टेस्ट करेल आणि पुढाऱ्याचं भाषण करेल, पण ते माझ्या नशिबात घडलं आणि आज पुढारी नाही पण कार्यकर्ता झालोय. नक्कीच. तर म्हणतात ना की विद्यार्थ्याची खरी जडणघडण जी असते ती शाळेतच होते आणि अवघ्या 4थी मध्ये असताना एक विद्यार्थी उठतो आणि त्यांच्या शिक्षकांना म्हणतो की मला पुढारी व्हायचंय आणि सुदैव इतकं छान की भविष्यात तोच चेहरा बदलापूरचं नेतृत्व करतो, मुरबाडचं नेतृत्व करतो आणि या बदलापूर शहराला, मुरबाड शहराला एक नवी ओळख देऊन देतो. नुकताच आता लग्नाचा वाढदिवस झाला आणि सर्वत्र आम्हाला एक छान जोडपं पाहायला भेटतं. तर ही सुरुवात कशी झाली, काय नेमकं सांगाल? खरं म्हणजे माझं लग्न सुद्धा एका खेडेगावामध्येच झालं. खेडेगावातलं लग्न झालेलं होतं
सुशिक्षितच कुटुंबातल्या नक्कीच. माझी मिसेस आहे आणि एक चांगल्या विचारातली असल्यामुळं मी राजकारणात पाऊल टाकलं, पण कधीही मला आजपर्यंत अडथळा आणला नाही की तुम्ही मला वेळ देत नाही. आणि खरंच वेळ देत नाही. चुकून कधीतरी असं जातोय आणि तेही कोणाला न सांगता निघून गेलो तर परवानगी मिळते आणि मग कधीतरी वेळ त्यांच्यासाठी देत असतो, घरासाठी देत असतो. पण घडतानाच असं घडलोय की लोकांसाठी, जनतेसाठी जेवढं आपल्याला काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करावा. असं करता करता माझा राजकारणाचा प्रवास जो वाढत चाललाय तो निश्चितपणे जनतेसाठी आहे आणि जनतेच्या माध्यमातून जी खरी आशीर्वादाची शिदोरी मला मिळते तीच विकासाला मी यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करतोय. कुठेही विकासाला कमी पडणार नाही, पडलो नाही आणि यापुढेही पडणार नाही. एक मिनिट फॅन ऑफ करू का? असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तसं तुमच्यासोबत झालंय का? कशा प्रकारे तुम्ही श्रेय द्याल? कारण होतं असं की आम्ही देखील पाहतो की सकाळपासून तुम्ही ज्या कामात मग्न असतात, आताही तुम्ही बिझीत आहात, कार्यकर्ते बाहेर वाट बघतायत. अशा वेळी नाराजी होते की आपल्याला पण कुटुंब आहे, तुम्हाला देखील परिवार आहे, परिवाराकडे लक्ष द्या. अशा कधी तक्रार होतात का? वर्षातून एक वेळ 24 मार्चला आमचा लग्नाचा वाढदिवस, तो फक्त त्यांना पूर्ण वेळ देत असतो, बाकी कधीच नाही. त्यामुळे रागवण्याचा आमचा कधीच विचारच आला नाही. उलट जर गर्दी कमी असेल तर विचारलं जातंय की आज ओपीडी चालली नाही का, कारण चहा कमी संपलाय. आता तर मी ऑफिसमध्ये लोकांना चहा देतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण या ऑफिसकडे गेलं नाही तर घरामध्ये स्वतः चहा करून जनतेला चहा दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, हा खराच विचार माझ्या मिसेसकडूनच शिकलोय आणि नक्कीच कौतुक करायला पाहिजे. निश्चितच. जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीपासून सुरुवात केलेले किसन कथोरे आता भाजपचे आमदार आहेत आणि भाजपसाठी देखील त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय नावाजलेलं आहे. बदलापूरच्या विकासातला महत्वाचा किंग मेकर म्हणून त्यांची ओळख असते. बदलापूरच्या विकास कामाबद्दल बोलूयात, कारण कालपर्यंतचं छोटंसं खेड आज जगात आपली ओळख म्हणून त्यांनी बनवलेली आहे. तर विकास कामाबद्दल काय सांगाल? बदलापूर शहर कसं वाढतंय? लोकसंख्या देखील वाढली आणि विकास कामं देखील तेवढी वाढले. काय सांगाल विकास कामाबद्दल? मी फक्त बदलापूरचा बोलणार नाही. माझा पुढचा जो प्रवास सुरू झाला तो जिल्हा परिषदला गेलो. पंचायत समितीला असताना महाराष्ट्रातलं पहिलं पारितोषिक मला पंचायत समितीच्या विकास कामाच्या माध्यमातून मिळालं होतं. जिल्हा परिषदला गेलो. जिल्हा परिषदला सुद्धा सगळ्यात चांगली उत्कृष्ट जिल्हा परिषद महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद मिळाली आणि तिचंही बक्षीस मिळालं होतं. महाराष्ट्रातली ISO होण्याचा मान आपल्या ठाणे जिल्हा परिषदला पहिल्यांदा मिळाला. देशात कुठल्याही जिल्हा परिषदला घेता नव्हता आला. तो एक चांगला मान माझ्या कारकिर्दीमध्ये मिळाला. आणि विशेष म्हणजे त्या जिल्हा परिषदच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला विकासाची संधी मिळाली आणि मी घडलो तो केवळ गावापासून जिल्हा परिषदमध्ये. नंतर विधानसभेत गेलो. विधानसभेमध्ये गेल्यानंतर बदलापूर शहर माझ्याकडे, अंबरनाथ मतदारसंघ हा बलाढ्य मतदारसंघ होता. फार मोठ्या एरियातलं 13 लाखाच्या आसपास मतदान होतं आणि इथे नेतृत्व करणारे आपले माजी मंत्री कैलासवासी साबीरबाई शेख यांचं प्राबल्य होतं. अशा उमेदवाराच्या पुढं मला उमेदवारी मिळाली आणि माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेचं मला आजही आठवतंय. आमचा किसन उभा आहे, बैलगाडीमध्ये प्रचार करणारा माझ्या शेवटच्या वाडीतला आदिवासी असेल, आमचा नागरिक असेल, यांचं मला कधीच आठवण विसरता येणार नाही की त्या बैलगाडीतल्या प्रवासांनी अंबरनाथ मतदारसंघ जिंकण्यासाठी मला ताकद दिली आणि मी जिंकलो. आणि मग बदलापूरवर लक्ष केंद्रित केलं, अंबरनाथवर लक्ष केंद्रित, नंतर मतदारसंघ बदलला आणि मग बाले किल्ला माझा बदलापूर झाला. बदलापूर गाव होतं, गावाचं नंतर शहर होत गेलं. कोणालाच वाटलं नव्हतं एवढं वाढेल. पण तुम्ही माझी जर पूर्वीची सगळी भाषणं जर पाहिली असतील, माझे विचार जर पाहिले असतील, तर प्रत्येक वेळेला मी सांगितलं की पुढं काय होणार आहे बदलापूरचं. मी ज्या वेळेला आमदार झालो त्या टायमाला सगळ्या बिल्डर लोकांना, पुन्हा आमच्या शेतकऱ्यांना विनंती केली होती, मला 2 वर्ष संधी द्या, बदलापूरचा चेहरा मोहरा बदलून तुम्हाला मी दिशा देईल. आज तुम्ही 250-300 रुपयांनी फ्लॅट विकता, त्याचा भाव किमान 500-700 रुपये होईल असा त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता.
खूप लोकांनी माझ्यावर त्याच्यावर टीका केली होती. पण 2 वर्षामध्ये बदलापूरची विचारधारा बदलवली, विकासाची दिशा बदलवली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने बदलापूरकरांना विश्वास वाटला का हेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे. आणि 20 वर्ष बदलापूरकरांनी एखाद्या मुलासारखं मला सांभाळलंय. आजही मला अभिमान वाटतो माझ्या बदलापूरच्या जनतेचा की त्यांनी केलेलं प्रेम हे मला कधीच विसरता येणार नाही. निश्चितच. खरं तर कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा उठतो आणि उदयास आणलेलं बदलापूर शहर मोठं करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका संपादित करताना पाहायला मिळतो. आजही जर मुरबाड आपण विधानसभेत पाहिलं, मुरबाडच्या पट्ट्यामध्ये किंवा बदलापूरच्या पट्ट्यामध्ये एक मोठा वर्ग आहे तो तुम्हाला दैवत मानतो अक्षरशः, कारण त्यांच्या घरामध्ये तुमची पूजा केली जाते. हे आम्ही पाहिलं ग्राउंड रियालिटीमध्ये. तर हे सर्व विश्वास कसा संपन्न केला तुम्ही लोकांकडून? तसं पाहिलं तर राजकारण मी फक्त माझ्या निवडणुकीसाठी पाहत असतो. इतर टायमाला तुम्ही माझ्याकडे कधी जरी आलात तर आलेल्या माणसाला मी त्याची जात विचारत नाही, त्याचा पक्ष विचारत नाही, त्याचं फक्त काम विचारत असतो. आणि एक वेगळी विचारधारा माझ्यामध्ये तयार झालेली आहे. मी घडलोच त्या विचारातून की कोणी आला असेल त्याचा मी काम केलंच पाहिजे आणि त्याला मला यश येत गेलंय. तुम्ही आज माझ्याबरोबर कधी फिरा, मी कधी कोणाचेही प्रश्न, डायरी माझ्या बरोबर नसते, माझा PA माझ्या बरोबर नसतो, आलेल्या माणसाला मीच उत्तर देत असतो. मी कधी कधी उदाहरण देत असतो कार्यकर्त्यांना सुद्धा. जर एखादा पेशंट आपण हॉस्पिटलमध्ये नेला तर डॉक्टरला घेऊन जाणाऱ्याने सांगून डॉक्टरला उपचार करता येत नाही. त्याला उपचार करायचे असतील तर त्या पेशंटनी सांगितलं पाहिजे मला काय त्रास होतो, मग तो योग्य दिशेने डॉक्टर सुद्धा जातात आणि मग आपल्याला त्याचा लवकर उपयोग होतो आणि माणूस चांगला होतो. मी तीच माझी विचारधारा ठेवलेली आहे. कोणी मध्यस्थी जर घेऊन आला तर त्याला सांगतो तुम्ही गप्प बसा, आता माझ्या समोर आले त्यांच्याशी मला बोलू द्या, त्यांचा प्रश्न काय आहे, त्यांचा आजार काय आहे तो मी तपासतो आणि गुण देतो त्याला. त्यामुळे माझ्याकडे आलेला कुठलाही प्रश्न तुम्ही कधीही मला भेटल्यानंतर नाही हा शब्द माझ्याकडे नसतो. मी होच बोलत असतो आणि हो बोललेला माणूस प्रयत्न करत असतो आणि त्याला यश येतंय. आणि त्यामुळे माझ्या जीवनाची विचारधारा ही हो बोलण्याचे कधीही निगेटिव्हपणा मला आवडत नाही. मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं आलेल्या माणसाला न्याय मिळतो आणि चांगल्या विचारातून त्या माणसाला समाधान मिळतं. निश्चितच. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं तर बदलापूर शहरात पाण्याचा एक भीषण टंचाई होती आणि रोडचा प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील आपल्याकडून मार्गी लावण्यात आला होता. तर त्याबाबत काय सांगाल? एक महत्वाचं योगदान होतं त्या रस्त्यांसाठी, त्या पाण्यासाठी, तर त्याबाबत काय सांगाल? खरं म्हणजे फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता सध्या बदलापूर शहर ही जी वाढ आहे, जेवढ्या महाराष्ट्रातल्या अवर्ग नगरपालिका, भारतातल्या अवर्ग नगरपालिका यांच्यामध्ये सगळ्यात लोकसंख्या जर वाढत असेल तर ती माझ्या बदलापूर शहराची. ज्यावेळेला बदलापूर शहरामध्ये जर अशा प्रकारचा नागरिक येत असेल तर त्या विचारधारेचा चांगला लोकांच्यावर परिणाम झालाय. बदलापूरमध्ये आलेला वर्ग हा खूप चांगला आहे. मी तो खूप प्रेम करतो माझ्या नागरिकांच्यावर. त्याला कारण आहे की त्यांच्या वागण्यामुळे माझ्या आज बदलापूर शहराची लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढते असं नाही, चांगल्या विचाराची माणसं येतात आणि माझं बदलापूर शहर वाढतंय. हे बदलापूर शहर वाढायला खरी विचारधारा ती आहे. ही लोकसंख्या आपली, खरं म्हणजे शासनाचा जो अंदाज सर्वे असतो लोकसंख्या वाढीचा तो साफ चुकून गेलेला आहे. आपली आताची लोकसंख्या वाढ आहे ही जवळजवळ 2040 सालाची आहे. आता आपण आहोत 24 मध्ये. 24 ते 40 एवढा फरक आहे. त्याच्यामुळे 2040च्या लोकसंख्येला जे पाणी देत होतो आपण ते आता आपण 2024च्या जनतेला पाणी देतोय. त्याच्यामुळे जो पाण्याचा उचलण्याचा आपल्याला जो कोटा आहे तो खूप कमी पडत होता. पण 12वी धरण मुरबाडला गेलो, मुरबाडचा आमदार झालो आणि 12वी धरण गेल्या कित्येक वर्ष बंद पडलेलं होतं, मार्गी लागत नव्हतं. त्याला मार्गी लावण्यासाठी शासनाकडे एक चांगल्या प्रकारचे काही मुद्दे ठेवले, प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे ठेवले आणि या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला दिशा दिली आणि 12वी धरण पूर्ण झालं. पूर्ण केवळ झालं नाही तर तिथंशी 1204 कुटुंबांना प्रत्येकाच्या घरचा एक मुलगा शासकीय नोकरीमध्ये घ्यायला लावला. त्यापैकी जवळजवळ 700-700च्या वरती मुलं आता कामावर जातात. उर्वरित सगळ्यांच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि त्यांना लागणारं पॅकेज, त्यांना लागणारी सुविधा
या संपूर्ण MIDC कडून घेतल्या आणि 12वी धरणाचं काम पूर्ण झालं आणि माझ्या बदलापूरच्या पाण्याला सुद्धा रिझर्वेशन मिळालं. नाहीतर बदलापूर सुद्धा पाण्यापासून वंचित राहिलं असतं. अजूनही समाधानी नाही. नवीन योजना आपण आता परत घेतोय, खूप मोठी 260 कोटी रुपये त्याला मंजूर झाले. जलकुंभ आता आपण काही सुरू केलेत, कामं सुरू झालेत. ते सोडून अजून 10 जलकुंभ घेतोय. अशा एकूण जवळजवळ 14 ते 15 जलकुंभ जर बांधले, आपल्याला फिल्ट्रेशन बदलवतो आपण, वाढवतोय. आणि अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची एकच पाणी पुरवठा योजना आहे. तिचं विभाजन करतोय आता आपण. अंबरनाथला स्वतंत्र योजना केली की बदलापूर त्याच्यापासून फ्री होतंय. मग भविष्याच्या वाढीला जे पाण्याची अजूनही अडचण कधी येईल ती येणार नाही आणि बदलापूर स्वयंपूर्ण होऊन माझ्या बदलापूरची महापालिका व्हावी हे खऱ्या अर्थाने माझं स्वप्न आहे. त्यामुळे निश्चितपणे ते विचार आपण करतोय. रस्त्यांच्या बाबतीत आपण सांगितलं 5 लाखापर्यंत आपण आता लोकसंख्येवर चाललेलो आहोत. सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यामध्ये आपण यशस्वी होतो. महाराष्ट्रातला पहिला असा नगरपालिकेचा भाग असेल की संपूर्ण रस्ते डांबरमुक्त करतोय. बहुतेक कामं झालेली आहेत, काही प्रक्रियेमध्ये आहेत. 100% डांबरीकरण मुक्त आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लोकांना, नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्या, त्या बाबतीमध्ये आपण यशस्वी झालो. तिथंच नाही तर माझ्या पूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये तुम्ही खेड्यामध्ये जरी गेलात तरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मिळेल. आणि सांगायलाच कोणाला लागत नाही का हे काम झालं पाहिजे म्हणून. एवढं पूर्ण 150 किलोमीटर लांबीचा माझा मतदारसंघ, 100 किलोमीटर रुंदीचा, कोणत्या रस्त्यावर किती खड्डे आहेत ते तुम्ही मला इथं जरी विचारलं तरी मी सांगेल अमुक चॅनलला खड्डा आहे. त्या अधिकाऱ्याला माहित नसेल पण त्या आमदाराला माहिती असेल. एवढा बारकाईने जर काम केलं तर मला वाटतंय नागरिकांना या काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. नागरिक बरोबर तोच विचार करतात आणि सांगतात की विकासाला आम्हाला दुसरी कोणाचीच आवश्यकता नाही, आम्हाला आमचे आमदार व्यवस्थित आहे. दुसरा एक महत्वाचा, पाण्याच्या बरोबर MACBचा प्रश्न सुद्धा. आता सध्या 165 चा लोड आपल्याला जो पाहिजे तो कमी आहे. जर 165 मेगावॅट वीजली जर आपल्याला आता नसेल तर किमान 4 ते 5 तास बदलापूरला लोड शेडिंग घ्यावी लागेल. आपण त्यासाठी काही पर्याय केले, दुसरीकडचा लोड वळवलाय आणि बदलापूरला आता लोड शेडिंग पासून थोडासा थांबवलाय. भविष्यामध्ये बदलापूरला किमान अजून 25-30 वर्षामध्ये 400 मेगावॅटची गरज आहे आणि MACB कडे 400 मेगावॅट देण्यासाठी कुठेही आता सध्याची परिस्थिती नाही. हे संपूर्ण कोणालाच माहीत नसल्यामुळं आपण त्यामध्ये एक असा पर्याय काढला की टाटाच्या मागे काही उपयोग करून आपण टाटा कंपनीला त्याच्यामध्ये आणून बदलापूरला त्यांनी सप्लाय करावा, अशा प्रकारचा एक महत्वाचा निर्णय आपण मुंबई नंतर ठाण्याला थोड्याफार आहेत आणि मग डायरेक्ट बदलापूरला. टाटाने त्याला मान्यता दिली. टाटा आपल्याला 400 मेगावॅट वीज देणार आणि सप्लाय करताना MACB स्वतः ते सप्लाय करणार आहे. त्याच्यामध्ये टाटाचा सप्लायशी काही संबंध नाही, फक्त लोड सँक्शन करून आपण त्याला दिशा दिली आणि भविष्याचं बदलापूर अंधकारात जाणार होतं ते वाचवलंय. हे कोणाची अजूनपर्यंत बदलापूरच्या कुठल्या नागरिकांनी, कुठल्या नेत्यांनी, कोणीही माझ्याकडे मागणी केलेली नाही. हे विचार एका ग्रामीण भागामध्ये तयार झालेला, अंधारामध्ये शिकलेला मुलगा बदलापूर अंधारात राहू नये याचा विचार करतोय आणि म्हणून बदलापूरचा माणूस किसन कतोरे या नावाला जाऊनच मतदान करतोय. हे माझ्या नशिबात खूप चांगलं घडलेलं आहे आणि म्हणून विकासाची दृष्टी ही नेत्यात जर असेल तर मला वाटत नाही तुम्हाला आम्हाला कोणाला सांगण्याची गरज लागते का कुठं मतदान करा. जर आपण पाहिलं तर प्रवास आपला राष्ट्रवादीपासून सुरू झाला होता, आता भाजपमध्ये आपण आहात. भाजपवर असे वारंवार आरोप केले जातात की भाजप जातीचं राजकारण करते, संविधान बदलायचं राजकारण करते. तुम्ही याकडे कसं पाहता? कारण एक जिवंत उदाहरण म्हणेल मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, प्रत्येकाच्या स्वप्नातलं असलेलं असं स्मारक जे आपण बदलापूरच्या सोनवली येथे सादर केले, त्याकडे काय सांगाल? आणि खरंच भाजपा संविधान बदलायला निघाले का? संविधान विरोधी आहे का? खरं म्हणजे सध्या कुठले वारे आहेत? सगळे निवडणुकीचे वारे आहेत. प्रत्येकाच्या तोंडात येईल ते कोणीतरी बोलत बसते. पण मी भाग्यवान असा आहे ज्या बाबासाहेबांचे माझ्या बदलापूरच्या पवित्र भूमीला स्पर्श करून बाबासाहेब या बदलापूर शहराला शिवजयंतीचे अध्यक्ष होणं हे मी भाग्यवान समजतो.
आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने स्मारक व्हावं. मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर अधिवेशनला गेल्यानंतर किमान एक दिवस तरी त्या दीक्षाभूमीवर जाऊन नतमस्तक होतो, तिथले विचार आणतो. तोच विचार घेऊन ही तशी संघर्षातून 4.5-5 एकर जागा आपण स्मारकासाठी मिळवली. केवळ सहज झालेलं नाही, त्याला खूप मला संघर्ष करायला लागला, माझ्यावर खूप आरोप झाले. कारण शेवटी राजकारण असते, एवढी मोठी जागा स्मारकाला का देता. पण मला माहित होतं की बदलापूर वाढणार आहे आणि बाबासाहेब ज्या भूमीमध्ये आलेत त्या भूमीत जर बाबासाहेबांचं स्मारक झालं तर त्याच्यासारखं आनंद दुसरा कुठलाच नसेल. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मारक खरं म्हणजे माझ्या हातातून घडलं हे मी माझं भाग्य समजतो. जनता आता त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होते आणि बाबासाहेबांचा अजूनही त्या ठिकाणी आता अभ्यासिका करतोय आपण, अभ्यासिका म्हणण्यापेक्षा लायब्ररी करतोय आणि ती अशा अद्यावत करतोय की पूर्ण बाबासाहेबांचं त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास पाहायला मिळेल. केवळ तेच नाही तर बाबासाहेबांचा सगळ्यात चांगला उंच पुतळा त्या ठिकाणी आपण उभा करतोय, त्याची आता आपण मंजुरी घेतली. आणि दुसरं मी नशीबवान असं आहे, बाबासाहेब बदलापूरच्या भूमीमध्ये येऊन गेलेत, पदस्पर्शाने ही भूमी पावन झाले आणि बाबासाहेबांचा आजोळ हे माझ्या मुरबाडच्या आंबेटेंबे गावात आहे. किती नशिबान आहे मी, दोन्ही स्थानं मला डेव्हलप करायला मिळाले. आता तिथलं सुद्धा डेव्हलप करण्याचं भाग्य माझ्या हातात आलंय. मग माझ्यासारखा भाग्यवान मीच. हे कोणाला घडलं नाही ना आणि कोणी कधी स्वप्नही पाहिलेलं नाही. मग बाबासाहेबांच्या विचाराचा जो माझा माणूस आहे या बदलापूरमध्ये राहणारा, त्या टायमाला तो कुठली जात बघत नाही, पक्ष बघत नाही, तो फक्त ही विचार करतोय की आम्हाला मतदान किसन कथोरेला करायचं, कुठलाच विचार करत नाही. आणि राहिला प्रश्न अन्य जे काही कोणीतरी सांगत असेल तर ते मला तरी कधी वाटलं नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय की मी माझ्याकडे आलेल्या माणसाला जात आणि पक्ष विचारत नाही, त्याचं काम विचारतो. हे जर विचार असतील तर मला वाटत नाही कोणी कुठल्या जातीचा कुठल्या धर्म. आपण आता एकत्र बसलो, एकमेकाला जात विचारले तर आपण एकमेकाच्या जवळ पण थांबणार नाही आणि हे करून चालणार पण नाही, चालू पण नाही. आमच्यासारख्याने तर ते कधी स्वप्नात पण आलं नाही. मी दुसरं एक माझं नशीब समजेल, सगळ्यांना तुम्हाला मुली असतील, जावा येतील, 1 किंवा 2, बरोबर. मी किती नशिबान आहे, दरवर्षी 150 पावणे 200 जावाई मला मिळतात. माझ्या विधवा भगिनी आहेत ज्यांचे पती गेले, त्यांच्या मुलीचं कन्यादान मी करतोय. आमदार कन्यादान योजना केली, ती वैयक्तिक केली मी माझी. आणि ती कन्यादान करत असताना मी कन्यादानला जात असतो. कधी मला जमलं नाही तर माझा प्रमुख कार्यकर्ता जात असतो. पण मी गेलो तर त्या मुलाच्या कानात एकच शब्द सांगत असतो, कन्यादान मी केलंय, मुलगी माझी आहे, तिचा सांभाळ त्याच विचारातून कर. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेवढ्यांची कन्यादान होतात ती जावई म्हणून माझ्या घरी येतात, मुली म्हणून माझ्या घरी येतात. आणि हजारो जावा आहेत. मी आजही कधी विचार केला ना का रोज जायचं एका जावयाकडं किंवा मुलीकडं, माझं आयुष्य त्याच्यातच जाईल. एवढा भाग्यवान फार कमी नशिबात कोणाच्या मिळतंय आणि ते मला मिळतंय. खरं तर माणूस आपल्या कृतीतून मोठा होतो आणि तेच आज किसन कथोरे यांनी करून दाखवलंय. आपल्यावर आरोपही असं होतो की आपण प्रक्षोभक भाष्य करता कुठे स्टेजवरती, असे बऱ्याचदा आपल्यावर आरोप झाले. त्याकडे आपण कशा नजरेने पाहता? खरं म्हणजे कटू सत्य बऱ्याच जणांना सहन होत नसते, पण ते सत्यच असते आणि स्पष्ट बोलणं हे मला आवडतंय. अनेकदा आपण असं मध्ये बोलतोय की अनेकदा आपल्यावरती एक भाषणांमध्ये आपण असं म्हटलं होतं की कोंबड्या बकऱ्यासारखी माझ्या इथे माणसं कापले जातात, असंही म्हटलं होतं. 100% खरं आहे ते. मलंगड भाग जो आहे तो भाग पूर्वी असा होता की कपू बोलला तर कापला, अशा प्रकारचे तिथलं भांडणं होतं. पण केवळ किसन कथोरे त्या ठिकाणी आमदार झाले आणि त्या तिथून आमदार नाही सभापती झाल्यापासून परिवर्तन घडवलं आणि आज मलंगड तो भाग एक वेगळ्या प्रकारची दिशा घेऊन भांडणं, संघर्ष, खून, मारामाऱ्या हे एवढ्या होत्या की आता त्या भागात चाचणी पडली असेल ना तरी मला आवाज येतो. एवढा विचार त्या ठिकाणी बदललाय. मग ते विचार जर बदलले असतील तर खऱ्या अर्थाने प्रगती कोणत्या माध्यमातून. आताच आपल्याला माजी मंत्री जगन्नाथ पाटील होते, ते जर त्यांच्या समोर घेतले असते ना तर त्यांनी सुद्धा हात जोडले होते का तो भागाच्या मागे मी लागणार नाही आणि बदल होणार नाही. मी बदलवला.
शेवटी चांगल्या विचारातून आपण जर गेलो तर कुठला समाज, कुठली जात, कुठला धर्म हा विचार न करता प्रामाणिकपणे काम केला तर त्याला यश येते आणि ते माझ्या नशिबात अजूनपर्यंत आहे. भविष्यात पण ते टिकावं हीच तुमच्याकडून प्रार्थना. बदलापूरच्या विकासाबद्दल बोलूयात. नगर परिषदेचं बदलापूरच्या विकास कामामध्ये किती महत्वाचं योगदान आहे? कारण आपण जर पाहिलं तर 2020 मध्ये 200 करोड नगर परिषदेकडे FD होता, परंतु तोच 2024 मध्ये नगरपालिका जी आहे ती कर्जबाजारी पाहायला मिळते. कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिल देखील थकबाकी आहे. याकडे कशा प्रकारे पाहतात? कारण कोविड काळामध्ये भ्रष्टाचार जो झाला होता तो सर्वीकडेच उघडकीस होता. या सगळ्या गोष्टीला आपण कशा नजरेने पाहतो? खरं म्हणजे बदलापूरमध्ये जेवढे रस्ते हे सगळे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो. नगरपालिकेचा निधी मी अजिबात कुठं घेतलेला नाही. बदलापूरला पाणी पुरवठा योजना संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून होते. MSABचा सप्लाय संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून होतो. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून होते. नगरपालिका मी खरं म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या पेक्षा मी वेगळं सांगेन, कारण हा प्रश्न खरा म्हणजे नगरसेवकांनी हे केलं पाहिजे. खरं म्हणजे त्या नगरसेवकांनी असेल, आमच्या कार्यकर्त्यांनी असेल, तिथं जाणाऱ्यांनी नागरिकांच्याकडून येणारा कर हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरताना वर्षातून त्या नागरिकाला किमान 1 महिन्याचा तरी त्याचा संसाराचा गाडा थांबवावा लागतो. सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेला कर एवढा भरला जातो तर त्या पैशाचा विनियोग चांगला होतो किंवा नाही यासाठी नगरपालिकेची स्थापना झालेली आहे. मग तिथं जाणाऱ्याने कुठला विचार केला पाहिजे का माझा जर गरीब माणूस आहे त्याला टॅक्स भरताना 1 महिना त्याला कुठेतरी घरामध्ये सुद्धा कंजूसी करावी लागते किंवा त्रास सहन करावा लागतोय. मग त्याचा पैसा जर दुरुपयोग होत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. नक्कीच. पाणी प्रश्न जो आहे त्याच्यावरती बोलतानाच आपण पाहिलं तर पाणी जे आहे ते आपल्याला 12 रुपये 1000 लिटर मागे मिळतं आणि तेच पाणी मुंबईला 5 रुपये लिटरने मिळते. तर हे का होतंय? आपलंच पाणी आपल्याला का महाग भेटतंय? खरं म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपल्याला सप्लाय करते. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतेक नगरपालिका स्वतःचा पाणी पुरवठा योजना तयार करतात. बरोबर. इथं ही होऊ शकलं नाही कारण आपल्याला ऑर्डनन्स फॅक्टरीला पाणी द्यायचं. बरोबर. ऑर्डनन्स फॅक्टरीचा करार असल्यामुळे आपली ही योजना आपल्याला त्या पद्धतीने चालवायला लागते. आणि मग MJPची जी विचारधारा आहे ती वेगळ्या पद्धतीने संपूर्ण खर्च बोजा त्या स्कीमवर पडतो आणि त्याच्यामुळे पाण्याचे दर आपल्याकडे थोड्या प्रमाणामध्ये वाढीव आहे, ते मान्य आहे. पण माझं तर स्पष्ट मत आहे नगरपालिकेकडे दिली असते तर मला वाटतं लोकांचे हंडे रिकामेच राहिले असते. ते निदान आता अर्धे तरी भरतात आणि ते भरण्यासाठी मेहरबानी करून ती योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी जेणेकरून त्या योजनेचा चांगला उपयोग माझ्या नागरिकांना व्हावा. दराच्या बाबतीमध्ये काही कमी जास्त असेल तर आपण ते करू शकू, त्याला काही अडचण राहणार नाही. सरकार त्या विचारातून जर गेलं तर मला वाटतं तो निर्णय होऊ शकतो. बदलापूर शहर झपाट्याने वाढते. लोकसंख्येचं पाहिली तर 5 ते 5.5 लाखाच्या घरात पाहायला मिळते. परंतु आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो कारण आपल्याकडे चांगल्या दराचं हॉस्पिटल अजूनही बनता येत नाही. दुबई रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल यांची अवस्था इतकीशी फार चांगली नाहीये. अशा वेळी एक आमदार म्हणून काय भूमिका वाटते की बदलापूर शहरात एक चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे जेणेकरून आरोग्याचा वाद जो आहे तो मिटेल? खरं म्हणजे ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे का ते नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. त्याचा स्पेशल आपण GR काढून घेतला होता, कायद्यात बदल करून घेतलेला आहे. त्याला आता आपण दर्जा वाढवलाय आणि तो दर्जा वाढल्यामुळं तिथं सुख सुविधा खूप चांगल्या प्रकारच्या देण्यात येतील आणि त्यामुळे शहरी भागाला त्याचा फायदा होतो. दुबे रुग्णालय हे नगरपालिका चालवते, त्यांना मर्यादा आहे, त्यामुळे त्यांना ते तेवढ्या सुविधा देऊ शकत नाही. पण मोठ्या काही ट्रस्ट आहेत अशा प्रकारच्या तर त्या आता ज्युपिटर सारखी संस्था सुद्धा आता खोनीच्या ठिकाणी आपल्या या रस्त्याला त्यांचं मोठं हॉस्पिटल एक प्रशस्त होते 500 बेडचं. अशी बऱ्याचशा प्रमाणातली मोठी हॉस्पिटल येतात आणि आज गरज आहे बदलापूर अंबरनाथ या शहरांना ही चांगली व्हावी. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज झालं तर मेडिकल कॉलेजला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलचा उपयोग चांगला करता येईल जेणेकरून भविष्याच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अडथळा राहणार नाही. निश्चितच. सध्या राजकारणाचे वारे वाहत आहेत निवडणुकांचे आणि त्यातच भाजपमध्ये कुठेतरी श्रेयवाद किंवा अंतर्गत वाद आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतंच खासदारांनी देखील जो आपला टाटाचा प्रोजेक्ट आहे त्याला विरोध केला होता. नेमकं विरोध करण्यामागे कारण काय होतं? ते खरं म्हणजे त्यांना त्यातली माहिती कोणी व्यवस्थित दिली नसेल. कुणीतरी कार्यकर्ता काना सांगतो का ही जमीन
टाटाला दिली. 4 एकर जागेसाठी टाटा तुमच्या बदलापूरच्या नगरपालिकेत येणार नाही. टाटाची जमीन आपल्या बदलापूरमध्ये टावर जातात, त्याच्या खालची जमीन ही सगळी नगरपालिकेने घेतलेली आहे. मग त्यावेळेला टाटाने सांगितलं नाही की ही आमची जमीन नगरपालिकेने का घ्यावी. बदलापूर शहराला जर विद्युत पुरवठा करायचा असेल, त्यांना जर हे करायचं असेल तर त्यांना स्विचिंगसाठी जागा द्यावी लागेल. पण ती फुकट देत नाही आपण. त्याचा जो योग्य मोबदला आहे, त्या शेतकऱ्याचा मोबदला आहे, तो पूर्ण देऊन आपण त्याला सप्लाय देतो. त्यामुळे त्यांना कोणीतरी माहिती देत असताना चुकीची दिल्यामुळे त्यांच्याकडून तसं बोललं. नुकताच खासदारांच्या एका भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलंय की मागच्या वेळेस त्यांना 65,000 मत मिळाली होती, परंतु यावेळेस त्यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळतील असं आश्वासन त्यांनी दिलंय. याकडे आपण कशा प्रकारे पाहता? नाही, कसे मतदार हा फार हुशार आहे. कदाचित काही कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या मतदारांना पटवून ठेवलं असेल का तेवढी मतं आम्ही देऊ, आणि मग ती त्या टायमाला बरोबर पडतील असा त्यांना ते मानलं असेल, म्हणून ते बोलले असतील. निश्चितच. आज तुम्ही उंचीच्या ज्या शिखरावर आहात, मागे वळून पाहताना काय वाटतं? एक सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आज बदलापूरचा विकास करतो, कशा प्रकारे पाहता? मी उंचीच्या शिखरावर अजिबात नाही, मी जमिनीवरच आहे. पण जमिनीवर जात असताना मी मागे हेच वळून बघतो की माझा पुढचं पाऊल टाकताना पुढं खड्डा तर नाही ना. त्यामुळे मी उंचीवर कधीच जात नाही. मी माझा जमिनीवर चालणाराच कार्यकर्ता आहे आणि तेच चांगलं आहे. त्यामुळे पुढे अपघात होण्याचा धोका नसतो. नक्कीच. आज तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? कारण तुमचं एक महत्वाचं योगदान या बदलापूर शहरासाठी लाभलंय, तर याचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला द्याल? माझा शेवटचा जो मतदार आहे ना, तोच माझा भगवंत आहे आणि त्याच्याचमुळे मी घडलेलं आहे. कोणाला माहित होतं की महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतं मिळतील मला? कुठल्याही प्रकारचा नेता प्रचाराला नाही, कुठल्याही प्रकारचा काही दुसरा बडेजावपणा नाही. साध्या सोप्या पद्धतीने राहून मी स्वतःच कुठेतरी फिरतोय, हात जोडतोय, कार्यकर्ते काम करतात आणि मतदान करतात. खरं म्हणजे एवढं मताधिक्य मिळणं हे खरं मतदारांचं श्रेय. त्यांच्या मनात काहीतरी असेल का मी काहीतरी करावं, म्हणून मला ती शक्ती मिळते. नक्कीच. शेवटचा प्रश्न माझा असेल की आम्ही पाहतो तुम्हाला की ह्या वयात देखील तुम्ही जे करतात, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी असेल, पक्षासाठी असेल किंवा समाजासाठी असेल, ही ऊर्जा नेमकी येते कुठून? तुम्हाला असं काय वाटतंय का माझं वय जास्त झालंय? नाही, तुम्ही असं काही मनामध्ये आणून नका. नाही, तुम्ही अजूनही तरुण आहात. त्यामुळे मला तसं काही वाटलं नाही मी काय वय झालंय. पण सकाळी 7 ते रात्री 10, 11, 12 माझ्या चेहऱ्यावर तोच हावभाव मिळेल. सकाळी आले ना तरी तसाच, म्हणून तुम्हाला सकाळी पण सांगितलं तर संध्याकाळी आले तर तसाच दिसेल. आणि त्यामुळं थकवा मला कधीच वाटत नाही. आणि लोकांचं प्रेम जर असेल ना, म्हणजे विशेषतः स्वार्थ नसेल ना, तर ताकद येते. कोणी सिंगल माणूस एवढ्या वर्षाच्या प्रवासात सांगू शकणार नाही का मी आमदारांना मॅनेज करून आलोय. आणि हे पहिलं उदाहरण तुम्हाला मिळेल, कुठेही मिळणार नाही. ठामपणे सांगतो, टेबला खालून माझ्याकडे कोणी विचार करण्याची हिंमत केली नाही अजून, आणि मला पटवण्याची. मला पटवायचं असेल तर 1 कप चहा पाजा, हाच माझा संदेश असतो. आणि 1 कपावर पाहिजे त्याचं काम होऊन जातंय. हा खरा आमदार तुम्हाला. नक्कीच. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते भाजपचे आमदार किसन कथोरे. खरं तर कुठलाही राजकीय वारसा नसताना एक व्यक्ती इतका मोठा इतिहास घडवतो आणि बदलापूर शहराचा चेहरा मोहराच बदलतो. तुर्तास इतकंच. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता. धन्यवाद.